द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदर गावात ग्रामपंचायतीमध्ये आरोप प्रत्यारोपाचे वाद चिघळले आहेत। ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोशन शिवनकर यांनी सरपंच व सदस्यांवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत। मात्र यावर सरपंच हर्ष मोदी व सदस्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टपणे आरोपाचे खंडन केले आहे। तर आरोप करणाऱ्या उपसरपंच यांच्या विरोधात मानहानीचा दावाही करण्यात आला आहे। सरपंच हर्ष मोदी म्हणाले की ग्रामपंचायत पारदर्शक पद्धतीने काम करत असून ग्रामविकासासाठी सर्व नागरिकांनी एकत्र यावे। जर खोटे आरोप पुन्हा करण्यात आले तर आम्ही पोलीस स्टेशन मध्ये अधिकृत तक्रार दाखल करू। आमच्या तक्रारीवर कारवाई न झाल्यास आम्ही ठिय्या आंदोलनाचा मार्गही अवलंबू। सध्या सौंदर ग्रामपंचायतीतील हा वाद गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे। आपण त्याच्या विरोधात 2 वेळा मानहानीचा दावा केलेला आहे। एक मुरुम चोरी प्रकरणात त्यांनी खोटे दस्तावेज दाखवून मानहानी आपण केलेली आहे त्याच्याबद्दल, आणि याच्यापूर्वी पण त्याला जीएसटीच्या वेळेस त्याला आपण मानहानीच्या दावा ठोकलेला आहे। त्याच्यानंतर काय उपाययोजना आणि काय कठोर पाऊल राहणार? 100% तुमच्या माध्यमातून सौंदर्याच्या जनतेला आव्हान आहे, आपण कुठल्याही प्रकारच्या अशा व्यक्तिगत खालच्या पातळीच्या राजकारणाच्या लोकांना व्यक्तीला आपण भाव न देता एक गावाचा चांगला विकास सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे, म्हणून आपण एकत्र येऊन एक गावाचा चांगला विकास केला पाहिजे। कारण की लोक सहभागाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे कामं होतात, आणि यानंतर जर अशा गोष्टी घडल्या तर यानंतर आम्ही सरळ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही या ठिकाणी तक्रार करणार आहे, आणि आमच्या तक्रारचा निवारण नाही झाला तर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन आम्ही करणार आहे। उपसरपंचाने केलेले सर्व आरोप हे खोटे असून माझ्यावर राजकीय देशभावनेने लावलेले आरोप आहेत। मी भारतात पहिला व्यक्ती होता जो 5 वर्षाचे 5 उपसरपंच बनवण्याचा संकल्प केला होता। 2 वर्ष आमच्या पॅनलचे सरपंच उपसरपंच झाले, त्यानंतर आमच्या काही चुकीमुळे उपसरपंच विरोधी पक्षाचा झाला, आणि उपसरपंच झाल्यानंतर त्या पदाला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही, म्हणून तो आरोप व्यक्तिगत टीका टिप्पणी करून राहिला। कुठल्याही लोकांच्या फायद्याच्या न करता व्यक्तिगत मुद्द्यावर तो टीका टिप्पणी करून राहिला। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।